हाय हॅलो नमस्कार. चला तर मंडळी, 3 महिन्यांचा करार या कथेतील आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. सावीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. फियांसी, तिचा आवाज थरथरत होता. आर्यन काहीच बोलला नव्हता. त्या मुलीने पुढे येत हसत हात पुढे केला. हाय, आय एम रिया. सावीने तिच्याकडे पाहिलं, पण तिच्या कानात फक्त एकच शब्द घुमत होता, फियांसी. पार्टी संपल्यानंतर गाडीत पूर्ण शांतता होती. सावी खिडकी बाहेर पाहत होती, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तू मला हे का नाही सांगितलं? तिने हळू आवाजात विचारलं. आर्यनने स्टेरिंग घट्ट पकडलं, कारण हे तुझ्यासाठी महत्वाचं नव्हतं. हे ऐकून सावीचा संयम तुटला. महत्वाचं नव्हतं? मी तुझी वाईफ आहे. आर्यनने गाडी अचानक थांबवली. तो तिच्याकडे वळला. तू माझी वाईफ नाहीस सावी, फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहेस. त्या एका वाक्याने सावीचं हृदय पूर्णपणे तुटलं. घरी पोहोचल्यावर सावी थेट आपल्या खोलीत गेली. ती रडतच खाली बसली. मी एवढी वीक कशी झाली? ती स्वतःलाच विचारत होती. तिला समजलं होतं ती या नात्यात गुंतत चालली आहे, पण त्याच्यासाठी ती फक्त एक करार होती. दुसऱ्या दिवशी सावीने एक निर्णय घेतला. ती आर्यन समोर जाऊन उभी राहिली. हा करार मी मोडते आहे. आर्यन थोडा आश्चर्यचकित झाला. तुला माहीत आहे ना तू काय गमावते आहेस? सावीने डोळ्यांतले अश्रू पुसले. हो, पण आता मला स्वतःला गमवायचं नाही. आर्यन काही क्षण राहिला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक भीती दिसत होती. ती निघून जाणार होती, पण आर्यन तिला जाऊ देईल का? ऐकत रहा पुढील भाग.